हे मी विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मी धावपळ करत असतो. कधी कधी ह्या इलेक्शनला तर मला इतकी धावपळ करावी लागलेली आहे की मी सकाळी इथनं जायचो, सांगलीची सभा करायचो, सांगलीतनं जायचो, तिथून लातूरची सभा करायचो, लातूरमधनं जायचो, तिथनं परभणीची सभा, परभणीतून अमरावतीची सभा आणि तिथून पुन्हा नागपूरला येऊन मुक्कामाला पुण्याला यायचो. शेवटी एक करावं लागतं. तर 24 तारखेची एक सभा होती, 24 जानेवारीची, आणि त्या सभेमध्ये अजितदादा जे बोलले होते एक प्रकारे त्यांचंही शेवटचं जाहीर भाषण ठरलं दुर्दैवानं. रुपाली पाटील आणि पुण्यातली जी काही कार्यकर्ते नेते मंडळी आहेत ती सुद्धा आता बारामतीमध्ये पोहोचलेली आहेत. आणि आज ज्या ज्या नेत्यांनी ट्विट केलेलं आहे प्रत्येक नेत्यानं त्यांची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. म्हणजे पक्षा पलीकडे जात दादांनी वैयक्तिक संबंध कसे जपलेले होते, मैत्री राजकारणातली कशी जपलेली होती, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत. आणि तू जसं म्हणालास की पवार कुटुंबाच्या जेव्हा जेव्हा मुलाखती घेण्याचा प्रसंग आला तेव्हा सगळ्यांनी हे सांगितलं की तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर किंवा पत्रकार परिषदेमध्ये राजकारणी म्हणून जे अजितदादा दिसतात तर दादा वैयक्तिक आयुष्यात तसे नाही आहेत. ते खूप संवेदनशील आहेत, ते खूप हळवे आहेत, कुटुंबावरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि दादा एक प्रकारे रसिक सुद्धा आहेत. म्हणजे गाण्यांची आवड असो, सिनेमांची आवड असो, तर असा एक जिंदा दिल माणूस म्हणून तुम्ही अजित पवारांकडे पहा असं कुटुंबातल्या व्यक्ती कायमच सांगायच्या. आणि अर्थातच त्याचा अनुभव अनेकांना आलेला सुद्धा असेल. पोलिसांची संख्या इथे सध्या अश्विन वाढवण्यात आलेली आहे. आणि आत्ताची जी ताजी माहिती आहे त्यानुसार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झाल्यात. आणि अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर घड्याळ हेच चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवारांचा प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द ही पुढे जात राहिली. आपल्या सगळ्यांनी ती पाहिली आहे ज्ञानादा. पण पुढे राष्ट्रवादीचा 2 पक्ष झाले आणि त्याच्यानंतरही जेव्हा पक्ष आणि चिन्ह हा विषय आला तेव्हा ते घड्याळ हे चिन्ह पुन्हा एकदा अजित पवारांकडेच राहिलेलं होतं. आणि आज काय म्हणजे बातमी आली बघा की त्याच मनगटावरच्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटणं. काय आता नियतीचा क्रूर खेळ म्हणायचा, याला काय म्हणायचं, म्हणजे खरंच शब्द सुचत नाहीत. आणि अशा प्रकारची ही बातमी समोर येते. आणि ही त्यांची हे त्यांचे काही जुने फोटोग्राफ्स आहेत. हो. आणि अजून एक मला गोष्ट आठवते ती अशी की दादांनी एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केलेला की त्यांना घड्याळ आणि गॉगल या 2 गोष्टी प्रचंड आवडतात. ते म्हणाले की माझ्या आवडीनिवडी त्याच्या फार कमी आहेत, पण घड्याळांचा मला शौक आहे आणि गॉगलचा मला शौक आहे. तर अर्थातच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अजित पवारांच्या मनगटावरचं जे घड्याळ होतं त्या घड्याळाच्या माध्यमातून अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटली अशी माहिती मिळते. आणि जर का त्यांच्या राजकीय हसन मुश्रीफ पोहोचलेले आहेत आणि सुरुवातीला जेव्हा हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया आली होती तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांनाही आपल्या भावनांवरती नियंत्रण मिळवणं खूप अवघड झालं होतं. किती मोठा नेता असो, किती दिग्गज नेता असो, पण दादांच्या खूप जवळचा होता. त्यामुळे जुने सहकारी, आत्ताचे सहकारी सर्वजण दादांवर मनापासून प्रेम करायचे. आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधनं, त्यांच्या अश्रूंमधनं दादांवरचं हेच प्रेम आपल्याला आज दिसतंय. खरं आहे. आणि त्यामुळे हे समर्थक ज्यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी मिकी घाईंनी मगाशी देखील संवाद, आता म्हणतो मिकी बोलतोय, महाराष्ट्र पोरका झालाय, आमचा बाप माणूस गेलाय, अजित दादा अमर रे. जे दादा कधी कधी एका जागेवर न थांबणारे आज त्यांना कपड्यामध्ये दिसत ठेवलंय. हो काय एवढा देव निष्ठुर झाला, का नाही एवढा देव निष्ठुर झाला. आमचा बाप माणूस गेला. हो आमचा बाप माणूस गेला. महाराष्ट्र पोरका झाला. महाराष्ट्राचं भवितव्य करणारा नेता नाही राहिला याच्यावर विश्वास बसत नाहीये. नाही काय. तर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया होती की महाराष्ट्र पोरका झाला, आम्ही पोरके झालो, कारण खंबीर नेतृत्व दादांना मानलं जायचं. आणि आता एक प्रकारे राष्ट्रवादी साठी सुद्धा हा संक्रमणाचा काळ मानला जात होता, कारण पुन्हा एकदा जोरदार चर्चा. पोरका झाला महाराष्ट्र. आमचा बाप माणूस गेला, महाराष्ट्र पोरका झाला. म्हणजे राष्ट्रवादीसाठी एक प्रकारे हा संक्रमणाचा काळ होता किंवा ठरला असता, कारण दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची, त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा ही प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या वेळेला चर्चा सुरू झालेली होती.
ती वाढलेली होती आणि आता जिल्हा परिषदेच्या वेळेला तर तो सस्पेन्स कायम होता. आणि अनेक ठिकाणी आपण बघितलं होतं की एकत्र लढतही होते, म्हणजे तशा गोष्टी समोर आलेल्या होत्या की काही ठिकाणी ते एकत्र लढत आहेत, काही ठिकाणी ते घड्याळ चिन्हावर लढत आहेत, तर काही ठिकाणी बरोबर. शरद पवार पक्षाच्या चिन्हावरही लढत आहेत. पण ते एकत्र म्हणजे होते, आताही ते एकत्र वाटचाल त्यांची त्या अर्थी निवडणुकीच्या मैदानात का होईना पण ती सुरू झालेली बघायला मिळाली होती आपल्याला. आणि ही खरं तर योग्य वेळ नाही. भविष्यात राजकारणात काय होईल, राष्ट्रवादीचं भविष्य कसं असेल याबद्दल बोलण्याची, पण अर्थातच त्याचा विचार केला जाईल आणि ती गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण हे एक प्रकारे गेली अनेक वर्ष पवार कुटुंबाभोवती, शरद पवारांभोवती, अजित पवारांच्या भूमिकेभोवती फिरत राहिलेलं आहे. त्यामुळे राजकारणात या घटनेचे, या दुर्दैवी घटनेचे पडसाद